नमस्कार. हिवाळा आला की आपल्या खाण्यापिण्यात काय बदल करायला हवेत? चला आज आपण हेच सोप्या भाषेत समजून घेऊया, तेही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न, ऋतू बदलला मग आपला आहारही बदलायला हवा का? म्हणजे थंडी वाढली की आपल्या जेवणातही काही बदल करणं गरजेचं आहे का? हा प्रश्न खरं तर आपल्या सगळ्यांनाच पडतो. ओके, तर याचं उत्तर शोधण्यासाठी ना सगळ्यात आधी आपण आपल्या शरीराकडे बघूया. म्हणजे हिवाळ्याच्या दिवसात आपल्या शरीरात नक्की काय बदल होतात हे समजून घेणं महत्वाचं आहे. आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपल्याला वाटेल की थंडीत सगळं मंदावतं, पण खरं तर हिवाळ्यामध्ये आपली पचनशक्ती उलट मजबूत होते. हो, आपलं शरीर स्वतःला गरम ठेवण्यासाठी आणि ऊर्जा वाचवण्यासाठी जास्त काम करतं. आणि याच सगळ्या प्रक्रियेचा एक परिणाम म्हणजे त्वचा कोरडी पडते. या सगळ्यामध्ये उष्णता हा शब्द खूप महत्वाचा आहे. काही पदार्थ असे असतात जे आपल्या शरीरासाठी नैसर्गिक हीटरसारखं काम करतात असं समजा. ते खाल्ल्यावर आतून ऊब मिळते, शरीराचं तापमान व्यवस्थित राहतं आणि थंडीचा सामना करायला ताकद मिळते. ठीक आहे, म्हणजे शरीराला उष्णतेची गरज आहे हे तर कळलं, पण मग ही उष्णता मिळणार कुठून? कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत? चला सगळ्यात आधी बघूया धान्य आणि भाज्यांबद्दल. आणि हिवाळ्यातील धान्यांचा विषय निघाला की पहिला नंबर लागतो बाजरीचा. बाजरीला या मोसमाचा सुपरस्टार म्हणायला हरकत नाही, कारण ती फक्त शरीराला जबरदस्त ऊब देत नाही, तर वजन नियंत्रणात ठेवायला आणि सांधेदुखीवरही आराम द्यायला मदत करते. अगदी तज्ज्ञ सुद्धा सांगतात की हिवाळ्यातलं सर्वोत्तम जेवण कोणतं असेल तर ते आहे गरमागरम बाजरीची भाकरी आणि त्यासोबत एखादी पालेभाजी. विचार करा, बाजरीची उष्णता आणि पालेभाज्यांमधून मिळणारं पोषण, हे कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट आहे. आता भाकरीसोबत पालेभाजी का तेही बघूया. उदाहरणार्थ मेथी, ती ताकद देते. पालक तर जीवनसत्व आणि पोटॅशियमने भरलेला असतो. आणि राजगिरा, यामध्ये तर अँटी एजिंग गुणधर्म सुद्धा आहेत. म्हणजे ह्या भाज्या हिवाळ्यातल्या खऱ्या अर्थाने सुपरफूड्स आहेत. पण थांबा, गोष्ट फक्त धान्य आणि भाज्यांपुरती मर्यादित नाहीये. असे अजूनही काही पदार्थ आहेत जे हिवाळ्यामध्ये जादू करतात. ते शरीरात उष्णता पण निर्माण करतात आणि कोरडेपणाशी लढायला मदतही करतात. चला बघूया हे पदार्थ कोणते आहेत. तर इथे येतात स्निग्ध पदार्थ आणि मसाले. म्हणजे तूप, शेंगदाणे, सुकामेवा आणि आपल्या स्वयंपाकघरातले मसाले जसं की लसूण, आलं, ह्या सगळ्यांची भूमिका दुहेरी आहे. एकतर ते त्वचेचा आणि शरीराचा कोरडेपणा कमी करतात आणि दुसरं म्हणजे ते आपल्याला आतून छान उबदार ठेवतात. यातल्या यात लसणाबद्दल तर आवर्जून सांगितलं जातं. त्याचा गुणधर्म उष्ण आहे, म्हणजे तो शरीराला गरम ठेवतो. आणि एवढंच नाही तर तो कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कमी करायलाही मदत करतो. त्यामुळे हिवाळ्यातल्या जेवणात लसूण असणं खूपच फायद्याचं ठरतं. ओके, तर काय खायला हवं याची लिस्ट तर मिळाली, पण आता पुढचा प्रश्न येतो की हे सगळं आपल्या रोजच्या जेवणात कसं बसवायचं? म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत आपली दिनचर्या कशी असावी? यासाठी एक साधा आणि सोपा प्लॅन आहे. बघा, दिवसाची सुरुवात करा 1-2 ग्लास कोमट पाण्याने. त्यानंतर सकाळचा नाश्ता एकदम राजासारखा, म्हणजे भरपेट आणि पौष्टिक करा. दुपारचं जेवण संतुलित असू द्या आणि रात्रीचं जेवण ते अगदी साधं हलकं फुलकं घ्या. आणि यामागे एक खूप सोपं लॉजिक आहे. आपली पचनशक्ती आहे ना, सकाळी सर्वात जास्त चांगली असते. जसा दिवस पुढे जातो तशी ती कमी होत जाते. म्हणूनच दिवसभरातल्या 10-12 तासांच्या गॅप नंतर सकाळी भरपेट नाश्ता करणं शरीराला ऊर्जा देण्यासाठी खूप गरजेचं आहे. तर आज आपण पाहिलं की आहारात अगदी छोटे छोटे बदल करून सुद्धा आपण हा हिवाळा खूप छान आणि निरोगी पद्धतीने घालवू शकतो. आता जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, या सगळ्या माहितीनंतर या हिवाळ्यात आपल्या आहारात कोणता एक चांगला बदल आवर्जून करणार?